Praise the Lord, everyone. Greetings in the name of Jesus Christ. Thank you, Jesus. I'll wait for you to come online. We'll start today's message then. Praise the Lord, everyone. And as you're watching this, I would request you to share this video. इस वीडियो को शेयर कीजिएगा ताकि और भी लोग जुड़ पाए और हम आराधना कर सके सबके साथ. Hallelujah. Amen. Wonderful. Praise the Lord Tejashri. Praise the Lord Amit. Praise the Lord Mukesh. And welcome everyone. Greetings. So do share the video and let's begin today's service. Yeah. Jesus. Awesome. So welcome Amruta, Meghali, Ratna. Praise the Lord. आज के उसकी स्तुति करेंगे मिलकर, उसको धन्यवाद देंगे. यहाँ पर है. ओ धन्यवाद हो यीशुए, तेरी उपस्थिति यहाँ है यीशु. भंवर के बीच में तू कहता है थम जा, तू मेरी ताकत है, तू ही मेरी ईमान. भंवर के बीच में तू कहता है थम जा, तू मेरी ताकत है, तू ही मेरी ईमान. बीत कल में तू साथ मेरे था, आज भी मेरे साथ है खड़ा. आने वाले कल में भी होगा. उठते हुए उफानों में तू ही मेरी चट्टान. भरती हुई लहरों में तेरे कदमों के निशान. बीमारियों में तो कहता है उठ जा, यहोवा राफा. तू ही मेरी शिफा. बीमारियों में तू कहता है उठ जा, यहोवा राफा. तू ही मेरी शिफा. बीत कल में तू साथ मेरे था, आज भी मेरे साथ है खड़ा. आने वाले कल में भी होगा. उठते हुए उफानों में तू ही मेरी चट्टान. सच्चे परमेश्वर, उठते हुए उफानों में तू ही मेरी चट्टान.
भरती हुई लहरों में तेरे कदमों के निशान। सच है परमेश्वर, तेरी ही आराधना हो परमेश्वर, हमारी जिंदगी के सारे दिन तेरी ही प्रशंसा। तू योग्य है, तू योग्य है स्तुति के परमेश्वर, तू योग्य है आराधना के। अपने हाथों को ऊंचा उठाकर स्थान पर उसे धन्यवाद देंगे। तेरी स्तुति हो राजा। सारी महिमा सारा आदर लाते हैं तुझको। 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 दिल के करीब है वो, मेरे करीब है। जाऊं कहाँ ये तो बता, तेरे सिवा जाऊं कहाँ। तेरी पनाह में पाऊं मैं शिफा। तेरा ये भवन कितना है प्यारा। तेरी पनाह में पाऊं मैं शिफा। तेरा ये भवन कितना है प्यारा। तुझको ही मैं चाहूं, तेरे बिन मैं अधूरा हूँ। तुझको ही मैं पाऊं, तेरे संग मैं पूरा हूँ। हाँ परमेश्वर, मैं तेरे बिना अधूरा हूँ परमेश्वर, तेरे संग मैं पूरा हूँ। धन्यवाद परमेश्वर, इन जीसस नेम, हालेलुया। अगले समय वचन का होने वाला है, तो आप अपने दिलों को तैयार कीजिएगा और जैसे वचन शुरू होगा इस वीडियो को जरूर शेयर कीजिएगा ताकि वचन के समय सब जन जुड़ सके और सब जन आशीर्वादित हो सके। गॉड ब्लेस यू।
this side. Hello, praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Yeah. Praise the Lord. How are you? तुम्ही सर्व कसे आहात? Wonderful. Praise God. Nice to see you all. तुम्हा सर्वांना परत पाहण्यासाठी फार छान And वाटत God आहे. is always good. आणि देव नेहमी चांगला आहे. And He never changes. देव कधीच बदलत नाही. He is good all the time. देव सर्वदा चांगला आहे. Amen. आमेन. Okay, today we'll see, आज आपण पाहणार आहे. we'll read from Ephesians 2. आपण एफसी करार 2 मधून वाचूया. I'll also speak to you about resurrection, about death, about our past life, all those things. मी तुम्हाला पुनरुत्थान, मरण, आपला भूतकाळच्या जीवनाविषयी देखील सांगणार आहे. Yeah, let's begin because आपण सुरू करूया. we won't have much time otherwise. You know, in the first 10 verses, आणि प्रथम 10 if वचनामध्ये you open to Ephesians 2, जर तुम्ही एफसी करार 2 अध्यायाकडे you know, उघडले, Paul speaks about the past, पॉल भूतकाळ विषयी बोलत आहे, the present, वर्तमान and विषय the future of the Christian. आणि ख्रिस्ती लोकांच्या भविष्याविषयी देखील बोलत आहे. What we were, आम्ही काय होते, what we are today, आता आम्ही काय आहे, and what we will be. आणि नंतर आम्ही काय होणार. So all that Paul discusses. आणि ह्या सर्व गोष्टीची चर्चा पॉल करतो. So before we go there, आणि तिथे जाण्याच्या आधी you know, we must know a few things. आणि आपण काय थोडे गोष्टी जाणून Then घेतले we'll पाहिजे. appreciate what Jesus did for us. मग आपण त्या गोष्टीची प्रशंसा करणार जो येशूने आपल्यासाठी केला Yeah. आहे. Otherwise, you know, we will not give much value. नाहीतर आम्ही त्याला अधिक मोल देणार You नाही. know, we must know that we are sinners by birth. आणि आपल्याला कळले पाहिजे की जन्मापासूनच आम्ही पापी And आहे. because of that, our profession and walk is to commit sins. म्हणून आपली जी व्यवसाय आणि चालणे फक्त पाप करण्यासाठीच आहे. We must know this one thing. आपण हे गोष्टी जाणून घेतले It पाहिजे. is not because we have sinned that we become sinners. आम्ही पाप केलंय म्हणून आम्ही पापी आहे असं नाही. Hear this very carefully. आणि हे जपून ऐका. Because the world sees the acts of sin and calls them a sinner. आणि जग लोकांच्या पापांची कृती बघून त्यांना पापी बोलत आहे. Because the deeds of sin, they are considered as sinners. आणि पापाच्या कृत्यामुळे त्यांना पापी असं So then समजलं the जातं. religion is come into place. म्हणून जेव्हा धर्म आलेली आहे, So by the works, as by the deeds, so same as by the works, they say that your sin can be forgiven. आणि जसं कृती आहे तसं धर्मामध्ये म्हणत आहे, जसं जर तुम्ही कार्य केले तर तेव्हा तुमची पापांची क्षमा Now, होणार. the Bible definition is very different. आणि शास्त्राची व्याख्या खूप So वेगळी आहे. let me repeat this. म्हणून मी तुम्हाला पुन्हा सांगतो, It is not because we have sinned आणि आम्ही पाप केले आहे त्याच्यामुळे नाही that we have become sinners. की आम्ही पापी झालो आहे. Rather, ह्याच्या it is ऐवजी because we are sinners. आम्ही पापी आहे म्हणून, That is the reason we sin. आणि ह्याच कारणामुळे आम्ही पाप करतो. Amen. आमेन. See, this is very important to know. आणि ही खूप महत्वाची आहे की आम्ही जाणून घेतलं पाहिजे. The deeds of sin does not make us a sinner. आणि पापाची कृत्य आम्हाला पापी बनवत नाही. But because we are sinners आम्ही by पाप- nature, आम्ही स्वभावाने पापी आहे म्हणून that is why we do commit sin in deeds. म्हणून आम्ही पाप कृतीमध्ये किंवा कार्यामध्ये करून दाखवतो. Because our heart is sinful. आमचे हृदय पापीमय We have the आहे. nature of sin. आमच्यामध्ये पापाचा स्वभाव आहे So म्हणून we do the deeds of sin. म्हणून आम्ही पापाची कृत्य करतो. You know, many years back, आणि अनेक I वर्षांपूर्वी talked about sin, singular, sins, plural, and a sinner. आणि मी अनेक वर्षांपूर्वी पाप एक वचन, पाप बहुवचन आणि पापी विषय तुम्हाला सांगितले. And that is a very powerful message you must hear. आणि तो खूप सामर्थ्यशाली संदेश आहे, तुम्ही ते ऐकले Then पाहिजे. you'll understand the definition of sin. मग तुम्हाला पापाची व्याख्या Then you कळणार. also understand the definition of grace. मग तुम्हाला कृपेची व्याख्या So देखील many things कळणार. will become clear. आणि अनेक गोष्टी तुम्हाला स्पष्ट So होतील. the fact we are sinners आणि हकीकत की आम्ही पापी आहे causes us to sin. आम्हाला पाप करायला लावतो. Even if someone stops committing sin, जरी कोणी पाप करण्याचे बंद केले, that doesn't mean he is not a sinner. त्याच्या अर्थ असं नाही की तो पापी नाही. That's what the world thinks. आणि असं जग विचार करतो. Stop committing the deeds of sin, आणि पापाच्या कृत्य करण्याचे बंद Sins. करा.
and you'll not be a sinner. आणि मग तुम्ही पापी होणार नाही No. असं नाही. Even if you stop committing जरी sins, तुम्ही पाप करण्याचे बंद केले know हे जाणून that you घ्या are a sinner. तरी तुम्ही पापीच आहात. Amen. आमेन. See, this is the definition in the Bible. आणि शास्त्रामध्ये हीच व्याख्या आहे. Because we are sinners, we commit sins. आम्ही पापी आहे म्हणून आम्ही पापे करतो. Our deeds of sins prove that we are sinners. आपली पापाची जी कृत्य आहे तेच दाखवत आहे, साबित करत आहे की आम्ही पापी आहे. Now, he does not become a liar when he tells a lie. आणि तो खोटा बोलत आहे म्हणून तो खोटारडा असा नाही. Because he's already a liar, he tells lies. आणि तो आधीच खोटारडा आहे म्हणून तो खोटा बोलतो. So this is the way the Bible speaks about sins. आणि अशा प्रकारे शास्त्र पापाविषयी बोलतो. So his condition or his deeds has nothing to do. Only it is based on, because he's a sinner, he does the deeds of sin. आणि त्याची जी परिस्थिती आहे त्याला काय घेणे देणे नाही, पण तो पापी आहे म्हणून तो पापाची कृत्य That's करतो. why God addresses the heart. म्हणून देव आपल्या हृदयाला संबोधित That's why करतो. this problem cannot be solved by man, but only by God. म्हणून ही जी समस्या आहे मनुष्य दूर करू शकत नाही, फक्त देव दूर करू शकत आहे. So that is what we're going to see today. आणि हीच आम्ही आज पाहणार आहे. And this is a very important subject. आणि ही खूप महत्वाचा विषय आहे. Let us go into Ephesians 2. आपण एफेसी 2 कडे जाऊ. Many times, I am urged to repeat things twice or more than that. अनेकदा मला एकदा किंवा दोनदा गोष्टी सांगावं लागतं. Because we see even Holy Spirit repeats things 2 or 3 times in the Bible. आपण पाहतो की पवित्र आत्मा देखील 2 किंवा 3 वेळेस पवित्र शास्त्रामध्ये गोष्टी Yeah, सांगतो. even Apostle Paul, we see that he repeats 2-3 times. आणि प्रेषित पौल देखील 2-3दा बोलतो. When something is very important, ज्या काय गोष्टी महत्वाची असते that त्यावेळेस time, Apostle Paul repeats 2 or 3 times. प्रेषित पौल 2 किंवा 3 वेळेस सांगतो. Yeah, let us see chapter 2 now. 1. आपण एफेसीकरास पत्र 2:1 पाहूया. And you, तुम्ही, that's the believer, आणि तो विश्वासू आहे, hath he quickened. आणि त्यांनी तुम्हाला सजीव केले आहे. Hath he quickened. आणि त्यांनी तुम्हाला सजीव केले Quickened आहे means made alive. म्हणजे तुम्हाला जिवंत केले आहे. He made you alive. त्यांनी तुम्हाला जिवंत केले आहे. Who were, जो that is past tense, भूतकाल आहे, dead. जे मृत होते. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. He made us alive. आणि त्यांनी आम्हाला जिवंत केले. We were dead. आम्ही जे मृत होते. Look at how God sees a sinner. आणि बघा देव एक पापीकडे कसं पाहतो. Dead in trespass and sins. आपल्या पापामध्ये आणि अपराधामध्ये आम्ही मृत So होते. this is very important. We must see this. ही खूप महत्वाची, आम्ही हे पाहून So घेतले पाहिजे. chapter 2 describes a very miserable situation of a sinner. आणि जो दुसरा अध्याय एक पापीच्या खूपच दुर्दैवी असं स्थिती दाखवत आहे. A situation that requires God's mercy. आणि अशी परिस्थिती जिथे देवाची दयाची गरज आहे. And he is rich in mercy. आणि तो आपल्या दयामध्ये श्रीमंत आहे. So look at this. म्हणून ह्या We गोष्टी are not only sinners, आम्ही फक्त पापी नाही, but also dead because of sin. आणि आम्ही पापामुळे मृत देखील होते. See, that's the way God sees. आणि अशा प्रकारे देव पाहतो. You are dead तुम्ही मृत आहात in sin. पापामध्ये. So religion cannot give us life. म्हणून धर्म आपल्याला जीवन देऊ शकत नाही. A dead man needs not only forgiveness but also life. आणि एक मृत व्यक्तीला फक्त क्षमेची गरज नाही, त्याला जीवन देखील पाहिजे. Because God sees a sinner as dead. कारण प्रभू एक पापीला मृत म्हणून पाहत That आहे. means, see, त्याचा अर्थ आहे when a person dies, जेव्हा एक व्यक्ती मरण पावतो, he cannot see, he cannot understand, he cannot know anything. तो पाहू शकत नाही, त्याला काय समजू शकत नाही, तो काय बघू शकत नाही, ऐकू शकत नाही. Those who are alive may kiss him, आणि जे जिवंत आहे ते त्याला may चुंबन love करणार, him, ते त्यांच्यावर प्रीती may करणार, speak to him, त्या मृताशी बोलणार, but he cannot respond at all. पण तो मृत व्यक्ती मुळीच प्रतिसाद देऊ शकत So नाही. that was our life before. आणि असंच होतं आधी आपलं जीवन. We must have done many good things आणि आम्ही खूप काही or चांगल्या religious गोष्टी things, किंवा धार्मिक गोष्टी केल्या असेल, but that never gave us life. पण ही गोष्टी कधी आपल्याला जीवन दिले नाही. Amen. आमेन. So religion cannot help a sinner म्हणून धर्म एक पापीची मदत करू शकत नाही. because we are not only sinners but we are dead because of sin. आम्ही फक्त पापी नाही, पण पापामुळे आम्ही मृत देखील आहे. And
Only God can make us alive. आणि फक्त जे देव आपल्याला जीवन करू शकत आहे. Sin killed us. पापाने आमच्या खून Sin केले. brought death. पापाने मृत्यू आणले. That's what the Bible आणि says. असं शास्त्र If you read म्हणतं. Romans 6:23, जर तुम्ही रोमकरा 6:23 the वाचले, wages of sin is death. पापाचे मजुरी मरण आहे. But पण the good news is that चांगली बातमी अशी आहे, the gift of God, देवाची देणगी आहे, see, is the gift, ती एक देणगी आहे is eternal life in Christ आणि Jesus. ती सार्वकालिक जीवन आहे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. Life comes from God and He gives it as a gift to those who believe in Him. आणि जीवन देवापासून येत आहे आणि तो त्या लोकांना देत आहे जो त्याच्यावर विश्वास करत आहे, एक देणगी म्हणून. So salvation is impossible for man, म्हणून तारण मनुष्यासाठी अशक्य आहे, by man. मनुष्याद्वारे. Only God can do it तर फक्त देव करू शकत आहे, because He needs life. कारण त्याला जीवनाची गरज असते. Amen. आमेन. Life. जीवन पाहिजे. Only God is life. फक्त देवच जीवन Not आहे He has life. आणि त्याच्याकडे जीवन He आहे is असं. life. तो स्वतः जीवन आहे. Every life form today we see is come from God. आणि प्रत्येक जीवधारी प्राणी आपण पाहतोय देवापासूनच आले. No one can create life. आणि कुणीही जीवनाचा निर्माण करू शकत नाही. Though we say, our parents gave me life. जरी आपण म्हणत आहे आमच्या आई वडिलांनी आम्हाला जीवन दिले, But the truth is, पण सत्य अशी आहे, it is God who gives life. आणि देवच आहे जो आपल्याला जीवन देतो. It is God who has given the parents ability आणि देवाने आई वडिलांना कुवत दिलेली आहे for the conception to take place. गर्भधारण होण्यासाठी. But God has to put life. पण देवाने त्याच्यामध्ये जीवन घातले पाहिजे. Amen. आमेन. Actually, it is God who puts life. आणि खरोखरच देवच जीवन घालतो. Amen. When He Amen. created Adam and Eve, जेव्हा त्यांनी आदम व हव्वेचा निर्माण केला, it is nostrils, the breath of life. त्यांनी त्यांच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास And फुंकला. man became a living being, आणि living soul. मनुष्य एक जीवित प्राणी झाला, जीव झाले. So, salvation is from God. म्हणून जी तारण आहे देवापासूनच आहे, Because a sinner is dead. कारण एक पापी मेलेला आहे. Amen. आमीन. Sin is rebellion against God. आणि पाप म्हणजे देवा विरुद्ध बंडखोरी. So what does it say? You were dead. आणि काय म्हणत आहे, तुम्ही मेले होते. Our sin has separated us from God. आपल्या पापाने आपल्याला देवापासून वेगळा केला होता. In the Bible, आणि शास्त्रामध्ये whenever death is mentioned, जेव्हा ही मृत्यूचा उल्लेख केला आहे, it is not the non-existence of life, असं नाही की जीवन अस्तित्वात नाही, but it means separation. पण मृत्यूचा अर्थ आहे वेगळेपणा. I will teach you about that a little bit आणि तो थोडक्यामध्ये मी as we तुम्हाला go through शिकवणार, this message. जसं आम्ही या संदेशातून जाणार आहे. So, salvation means तारण God म्हणजे, bring us out of death into life. आणि तारण म्हणजे देव आपल्याला मृत्यूतून काढून आपल्याला जीवनाकडे घेऊन Now येतो. you can know God आता तुम्ही देवाला जाणू शकत आहे, because you're alive. कारण आता तुम्ही जिवंत आहे. When we were in sin, जेव्हा आम्ही पापात we were होते, dead. आम्ही मृत होते. Even if God would speak to us, we would not understand, we could not hear. जरी ते आपल्याशी बोलत होते तरी आम्हाला कळत नव्हते, आम्ही ऐकू शकत नव्हते, कारण आम्ही मृत होतो. As a physical person, when he's dead, जेव्हा एक शारीरिक व्यक्ती जेव्हा तो मरण पावतो, though the beloved people may embrace him, love him, kiss him, speak to him, but he won't understand anything. जरी प्रियजन त्याला चुंबन देणार, त्याच्यावर प्रीती करणार, त्याच्याशी बोलणार, तरी तो काय ऐकू शकत नाही, बोलू शकत So नाही. when in this Ephesians 2:1 it says, म्हणून इफिसियन्स 2:1 मध्ये being सांगितलं, dead मृत असून, refers to the dead condition of our spirit. आणि तो आपल्या आत्माच्या मृत्यू स्थिती दाखवत आहे. So we were not only fallen and sinful, आम्ही फक्त पतन पावलेले आणि पापीमय नव्हते, we were dead, separate from God, without the knowledge of God. आम्ही देवापासून मृत झाले होते, देवाच्या ज्ञानापासून. But salvation is पण तारण आहे, God saves the dead with life. आणि देव मृत्यू लोकांच्या तारण करत आहे जीवन देऊन. And that enables us to understand God आणि ही गोष्टीद्वारे आम्ही देवाला समजू शकत आहे, because we become a child of कारण God. आपण देवाचे लेकरू होतो. We can have a relationship with तुम्ही God. देवाबरोबर We नातेसंबंध can ठेवू have शकता, fellowship with तुम्ही God. देवाबरोबर सहभागिता ठेवू We शकत can आहे, understand God. आम्ही देवाला समजू शकत We आहे, can know Him. आम्ही त्याला जाणू शकत आहे. Amen. आमेन. So salvation is impossible by man. म्हणून तारण मनुष्याद्वारे अशक्य अशी गोष्टी आहे. So it says, being dead in offenses and sins. असं म्हणत आहे, तुमच्या पातकांमध्ये, अपराधांमध्ये तुम्ही मृत झालेले होते. Yeah, we are unable to contact God. आम्ही देवाशी संपर्क साधू शकत नव्हते, Spiritual death, आणि आत्मिक रीतीने मृत होतो. cancelled
our function of the Spirit to know God, आणि आत्मिकरित्या मृत असून आपल्याला जी देवाला जाणून घ्यायची जी कार्य होते ती रद्द झाली no होती. matter how active we were in our body and soul, जरी आमच्या जीवामध्ये शरीरामध्ये आपण कितीही सक्रिय असेल, we were dead in our spirit, आम्ही आमच्या आत्मामध्ये मृत होतो unable to contact God. आणि देवाशी संपर्क आम्ही साधू शकत नव्हते. God is spirit, देव आत्मा आहे, and those who worship and serve Him must worship in spirit. म्हणून जे देवाची उपासना करत आहे आणि सेवा करत आहे त्यांनी आपल्या आत्म्यामध्ये देवाची सेवा केली But पाहिजे. because of sin, पण पापामुळे our spirit was dead. आमच्या आत्मा मृत झाला, So we couldn't contact God at all. म्हणून आम्ही मुळीच देवाची संपर्क साधू शकत नव्हता. There is where religion came up then. आणि त्यानंतरच मग धर्म आली. So death simply means separation मृत्यू म्हणजे फक्त विभाजन, वेगळेपणा. of the invisible part of us, that is soul, आणि जो आपला अदृश्य भाग आहे, जो आपला जीव आहे, soul and spirit from our body. आणि जीव आणि आत्माच्या विभाजन होतं, वेगळापणा होतं आपल्या शरीरापासून Physical world, आणि नैसर्गिक जगापासून आपण वेगळा होतो, that is physical death. आणि तो आहे शारीरिक मरण. Spiritual death is also a separation, आणि आत्मिक मरण देखील एक वेगळेपणा आहे, but it's a separation from God. पण ही आत्मिक मरण देवापासून एक वेगळापणा आहे. Many fear physical death, अनेक लोकांना शारीरिक मरणाची but भीती actually आहे, they must fear spiritual death. पण खरोखर त्यांनी आत्मिक मरणाला भीती बाळगले पाहिजे. Amen. आमेन. People fear physical death, लोक शारीरिक मरणाला भीती करत आहे, घाबरत आहे, but they must really fear spiritual death, पण त्यांनी खरोखरच आत्मिक मरणाला भ्यायले पाहिजे. because spiritually dead means कारण आत्मिक रीतीने मृत म्हणजे separated from the Creator God. देव जो निर्माण करताय त्याच्यापासून आपण वेगळा होतो. And Apostle Paul is saying, आणि प्रेषित पौल म्हणत आहे, this is where we were आणि इथेच आम्ही होते before salvation. तारणाच्या आधी. Amen. आमेन. We were separated from God. आम्ही देवापासून वेगळा होता. So look at our hopeless situation, म्हणून आपल्या आशाहीन our परिस्थिती, hopeless condition. आपल्या आशाहीन परिस्थिती, There was no way we could know God. आणि कुठल्याही प्रकारे आम्ही देवाला ओळखू शकत नव्हते, जाणू शकत God नव्हते. cannot be known by our आणि senses, देवाला आपण आपल्या इंद्रियाने ओळखू by शकत नाही, natural wisdom. नैसर्गिक बुद्धीने नाही. By the natural wisdom, people have lost God, the Bible आणि says. नैसर्गिक बुद्धीने लोकांनी देवाला गमावले असं शास्त्र म्हणत आहे. You can know Him only by your spirit. आपण फक्त देवाला आपल्या आत्माद्वारे When जाणू He gives शकतो, life to your spirit. जेव्हा तो आपल्या आत्म्याला जीवनदान देतो. Amen. आमेन. The wages of sin is death, पापाचे वेतन मरण आहे, but the gift of God पण देवाची जी देणगी आहे is eternal life ती सार्वकालिक जीवन आहे, in Christ Jesus our Lord. ख्रिस्त प्रभू येशू मध्ये जो आपला प्रभू आहे. So salvation is the work of God, not man. म्हणून तारण देवाची काम आहे, मनुष्याची नाही. And a spiritually dead man needs spiritual life, not religion. आणि आत्मिक रीतीने मृत व्यक्तीला आत्मिक जीवनाची गरज आहे, धर्माची नाही. So look at this verse. आणि ह्या वचनात Ephesians 2:1. इफ्सिकरास 2:1, You were dead, आणि तुम्ही मृत झालेले होते, not now. आता नाही, Now you're alive. आता तुम्ही जिवंत आहे. Now heaven looks at you as living. आता स्वर्ग तुमच्याकडे जिवंत म्हणून पाहत आहे. Amen. आमेन. But once upon a time we were dead. पण एका वेळेस आम्ही मृत होतो. We would never know God. आपण देवाला कधी ओळखू So शकत नव्हते, we were separated from God. म्हणून आम्ही देवापासून वेगळा You होता. know, we know that when people are dead, आपल्याला माहिती आहे, जेव्हा लोक they मरतात lose communication ते संपर्क गमावतात. with those who are alive. त्या लोकांशी जे जिवंत आहे There is separation. तिथे वेगळापणा असतो. Just as there is separation जसं वेगळेपणा आहे when a person dies physically, जेव्हा एक व्यक्ती शारीरिक रित्या मरण in the पावतो, same way, तसंच प्रकारे in sin we were dead and separated आणि पापामध्ये आम्ही मृत होतो, वेगळा होतो. between God and man. देवामध्ये आणि मनुष्यामध्ये आपण वेगळा होतो. Amen. Amen. So we would never, even God would call us, we would not understand. आणि ते आपल्याला बोलवत होते तरी आम्हाला कळत नव्हते. Like a physical man who's dead, जसे एक शारीरिक मनुष्य Or a- जो मेला आहे or any child is dead, किंवा कुठलाही लेकरू and the मरण mother पावलं may love, try to do everything, but it doesn't work. आणि आई प्रीती करायचा प्रयत्न करणार, सर्व गोष्टी करायचा प्रयत्न करणार, तरी तो लेकरू प्रतिसाद देत नाही, बोलत नाही. Amen. So in that condition, we couldn't have fellowship with God at all. म्हणून त्या परिस्थितीमध्ये आम्ही देवाशी मुळी सहभागिता ठेवू शकत नव्हतो. We thought आपण विचार केले we are having a fellowship with God, आपण देवाबरोबर सहभागिता ठेवत आहे, but no. पण नाही. Actually, we were not having any fellowship with God. खरोखर आम्ही देवाशी कुठलाही सहभागिता ठेवतच नव्हती. So the first death म्हणून प्रथम मरण that happened
to mankind was spiritual death. आणि प्रथम मरण जी मनुष्य जाती बरोबर घडली होती ती होती आत्मिक मरण. It took place in our spirit आणि ही गोष्टी आपल्या आत्म्यात झाली and resulted in death being passed onto the soul and physical body. आणि त्याचा परिणाम असं झाला की मृत्यू आपल्या जीवामध्ये आणि शरीरामध्ये देखील उतरले. Though the dead human spirit of lost person still functions, आणि जरी जो एक हरवलेल्या व्यक्तीचा जो जीव आत्मा काम करतो but independently from God. पण देवापासून तो वेगळा असतो. Amen. आमेन. How did this death begin? How did this death happen? आणि ही मृत्यू किंवा मरण कशी झाली? Did it happen right from the beginning or in the course of human being born? आणि ही सुरुवातीमध्ये झाले किंवा मनुष्य जाती जेव्हा त्यांनी जन्म घेतले त्याच्या मध्ये ही झाली? God told Adam and Eve, देवाने आदम व in हव्वाला the सांगितले day you eat of the forbidden fruit, ज्या दिवशी तुम्ही ती प्रतिबंधित फल खाणार you would surely die. तुम्ही नक्कीच मरणार. They didn't die physically that day, आणि त्या दिवशी ते शारीरिकरित्या मरण पावले but नाही that time they died पण spiritually. त्यावेळेस ते आत्मिकरित्या मरण पावले. And although later on physically. आणि नंतर त्याचा परिणाम असे झाले की ते शारीरिकरित्या देखील मरण And पावले. because of the spiritual death, आणि ह्या आत्मिक मरणामुळे it brought misery all their days. आणि सर्व त्यांना त्रास त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व त्रासच आले. And later on physical death. आणि नंतर त्यांना शारीरिक मरण देखील So आले. first death started in the spirit. म्हणून प्रथम मरण आत्मामध्ये सुरू And झाले eventually it manifested in their physical. आणि सरते शेवटी ते त्यांच्या शरीरामध्ये देखील मरण आले. In the same way, तसंच the प्रकारे new life takes place in the spirit नवीन जो जीवन आहे आपल्या आत्मामध्ये घडतो and then होतो. manifests in the physical. आणि मग ते शारीरिक मध्ये प्रगट होतो. Amen. आमेन. That's why God has to work inside out. म्हणून देवाला आतून बाहेर काम करावं लागतं. Amen. Because death also happened from inside out. म्हणून मरण देखील आतून बाहेरच झाली होती. Death began in the spirit, आणि मरण आधी आत्म्यात झाली, inside. आत झाली, Then it manifested outside. मग त्याच्या प्रकटीकरण आपल्याला बाहेर दिसतो. Physical death didn't come first. शारीरिक मरण प्रथम आली नाही. Spiritual death brought physical death. आत्मिक मरणाने शारीरिक मरण घेऊन आले. So it started from the spirit. म्हणून ही गोष्टी आत्म्यापासून सुरू झाली. And then physically he died. आणि मग नंतर मनुष्य शारीरिकरित्या देखील मरण So पावतो. God works from the inside म्हणून out. देव आतून बाहेर काम करतो. Amen. आमेन. And then we see that. Hello. Oh, I'm sorry. There was a disconnection. There was some problem with the internet connection. इंटरनेट कनेक्शन मध्ये काय समस्या झाली म्हणून ते थांबावं लागलं. We were nicely going, but suddenly there was a hindrance. Okay. Okay, let's begin once again. Not from the beginning, where we'll continue. आपण आपला विषय चालू ठेवूया जिथे आम्ही थांबले होते. So first death came in the spirit, म्हणून प्रथम मरण आपल्या आत्म्यात आले. and then it manifested in the physical. मग ती शारीरिक मध्ये प्रगट झाली. And remember, आणि लक्षात ठेवा according to the Bible, शास्त्रानुसार death is the separation. मरण एक विभाजन आहे It's not the end of existence. आणि आपल्या अस्तित्वाचा अंत होत नाही. No. You know, the God had decided, आणि देवपणाने निर्णय केला. the God, our Father, our Lord Jesus, Holy Spirit, आणि देवपणामध्ये आपला पिता आहे, प्रभू येशू Christ our आणि Lord, पवित्र Holy आत्मा Spirit, yeah. आणि पवित्र आत्मा आहे. They decided त्यांनी निर्णय केला when they would make man, जेव्हा त्यांनी मनुष्याला निर्माण they करणार would make them for eternity. ते मनुष्याला सार्वकालिक साठी बनवणार. That's God's choice. आणि ही देवाची निर्णय So होती. man will not stop living. म्हणून मनुष्य जगण्याच्या बंद थांबणार नाही, त्याचा अंत कधीच होणार So नाही. this is very, very important. म्हणून ही खूप महत्वाची आहे. Very important. खूप महत्वाची आहे. Death is not the end. आणि मरण काय शेवट नाही. Death in the Bible is just the separation. मरण शास्त्रामध्ये फक्त